Hello everyone, hello friends. Standard 10th and subject English Bridge course. Friends, इयत्ता 10वीच्या वर्गातील इंग्रजी विषयाचा ब्रिज कोर्स संबंधी in this video today we are going to discuss on LO number 12 to 14. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या सप्ताहाकरिता आपण कमिंग वीककरिता LO नंबर 12 टू LO नंबर 14 दॅट इज लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 12 टू 14 ची आपण चर्चा करणार आहोत. अँड ऑल्सो वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड टेस्ट ऑफ ब्रिज कोर्स ऑन 30th जुलै. याच आठवड्यामध्ये मित्रांनो आपण 30 जुलै रोजी इंग्रजी विषयाची ब्रिज कोर्स संबंधी असलेली 2 नंबरची चाचणी आपण सोडवणार आहोत. मित्रांनो, टिल दिस टाइम ऑल ऑफ यू हॅव सॉल्व द LO नंबर 1 to 11 अँड रिलेटेड ॲक्टिव्हिटी सक्सेसफुली. अगदी यशस्वीरित्या मित्रांनो तुम्ही लर्निंग आउटकम्स नंबर 1 ते 11 यामधील असलेल्या विविध ॲक्टिव्हिटी तुम्ही अगदी यशस्वीपणे सोडवून पूर्ण करून वहीत लिहिलेला आहात. आणि आता आज आपण 12 ते 14 नंबरच्या LO मधील असलेल्या ॲक्टिव्हिटींची चर्चा करणार आहोत. आणि याचबरोबर पुन्हा लक्षात घ्या, मी रिपीट करतो आहे सेंटेन्स, की या आठवड्यात 30 जुलै 2021 रोजी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 तुम्ही सोडवणार आहात. ओके, सो पे अटेन्शन. LO नंबर 12. फ्रेंड्स, कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 12 काय आहे पहा. राईट अ फॉर्मल लेटर इन द एक्सपेक्टेड फॉर्मॅट. राईट अ फॉर्मल लेटर इन द एक्सपेक्टेड फॉर्मॅट. अपेक्षित असलेल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्मल लेटर लिहिता येणं. फॉर्मल लेटर लिहिणं ही अध्ययन निष्पत्ती आपण शिकणार आहोत. या दिलेल्या ॲक्टिव्हिटींचा सराव करून ॲक्टिव्हिटी सोडवून आपण फॉर्मल लेटर अतिशय उत्कृष्टपणे लिहायला सर्वजण समर्थ बनणार आहोत. ओके, फॉर्मल लेटर औपचारिक पत्र हे लिहायचं या ठिकाणी. ॲक्टिव्हिटी नंबर 1 लर्निंग आउटकम्स टू राईट SMS नोट्स लिस्ट नीटली अँड लेजिबली, अंडरस्टँडिंग इंस्ट्रक्शन, टॉपिक लेआउट फॉर letter difference between informal and formal letter and brevity of language, that is shortness of language. नेमकं लिहिता यावं, कारण फॉर्मल लेटरमध्ये नेमके मुद्दे, नेमका पॉईंट, नेमका विषय इतकंच अपेक्षित आहे. हे व्यावहारिक पत्र आहेत सर्व. ओके, इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण हे मोठं लिहू शकतो, भरपूर आपल्या भावभावना लिहू शकतो, पण फॉर्मल लेटरमध्ये नेमका पॉईंट आणि नेमकेपणा हा आपणाला साधता आला पाहिजे. ॲक्टिव्हिटी नंबर 1 लर्निंग आउटकम्स. आय विल रीड वन्स अगेन. टू राईट SMS नोट्स लिस्ट नीटली अँड लेजिबली, अंडरस्टँडिंग इंस्ट्रक्शन, टॉपिक लेआउट ऑफ लेटर, डिफरन्स बिटवीन इनफॉर्मल अँड फॉर्मल लेटर अँड ब्रेव्हिटी ऑफ लँग्वेज. या सगळ्या गोष्टी आपणाला लक्षात याव्यात. ही लर्निंग आउटकम ॲक्टिव्हिटी नंबर 1 मधील आहे. आपल्याला SMS लिहिता येणं, नोट्स लिहिता येणं, लिस्ट लिहिता येणं, व्यवस्थित नेटकेपणानं आपल्याला इन्स्ट्रक्शन समजणं, टॉपिक समजणं, पत्राचं लेआउट प्रेझेंटेशन कळणं आणि फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटरमधला जो फरक आहे तोही लक्षात येऊ द्या. त्याचबरोबर ब्रेव्हिटी ऑफ लँग्वेज, संक्षिप्तपणा, शॉर्टनेस हे नेमकं कळावं. ओके, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स अँड फॅसिलिटर. काय सूचना आहेत पहा. गिव्ह स्टुडंट्स फॉर्मॅट ऑफ लेटर, प्रोव्हाइडिंग टेम्पलेट्स, गाईड द स्टुडंट्स टू राईट फॉर्मल इंग्लिश लँग्वेज, डिस्कस द स्टेजेस अँड स्टेप्स, बिगिनिंग, बॉडी, कन्क्लुजन, हाऊ टू राईट लेटर इन ब्लॉक फॉर्मॅट. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स पहा. अंडरस्टँड द फॉर्मॅट टेम्पलेट्स ऑफ फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचं स्वरूप, टेम्पलेट, एक नमुना पहा, समजून घ्या. यूज फॉर्मल लँग्वेज. फॉर्मल लँग्वेज असावी, ह्याच्यामध्ये खूपशी अलंकारिक भाषा वगैरे काय आवश्यक नाही आहे.
ओपनिंग सेंटेन्सेस शुड एक्सप्लेन द पर्पज ऑफ लेटर. ओपनिंग सेंटेन्सेस जे आहेत ओपनिंग सेंटेन्सेसमध्ये सुरुवातीच्याच वाक्यामध्ये पत्राचा विषय हा समजावा, हेतू कळावा. ओके फ्रेंड्स, हा फॉर्मल लेटर पद्धत आहे. खूप छान सोपी सुटसुटीत आणि नेमकेपणा असलेली पद्धत आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. 1. फॉर्मल लेटर फॉर्मॅट काय आहे. सगळ्यात वरती या ठिकाणी आपणाला दिसतं की सेंडर नेम, ॲड्रेस अँड डेट या ठिकाणी आपण लिहिणार. जो पत्र पाठवणार आहे त्याचं सगळ्या गोष्टी ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लेफ्ट हँड साईडला सगळी सुरुवात आपण करायची आहे. सेंडर्स नेम, पत्र पाठवणाऱ्याचं नाव, ॲड्रेस अँड डेट. त्याच्यानंतर कुणाला पत्र पाठवतो आणि त्याचा पत्ता या ठिकाणी येणार. 2. रिसिव्हर्स ॲड्रेस, डेजिग्नेशन, कुणाला पत्र पाठवणार आहे त्यांचं नाव, पत्ता, पद, कंपनी नेम, ॲड्रेस इत्यादी. देन सब्जेक्ट, पुढचा विषय आपला सब्जेक्ट. त्यानंतर सॅल्युएशन, डिअर सर, डिअर मॅडम या पद्धतीनं अभिवादन अँड बॉडी ऑफ लेटर. हे पॉईंट हा फॉर्मॅट लक्षात घ्या. हे सगळं जे आहे हे लेफ्ट हँड साईडलाच सगळी सुरुवात आहे. लेफ्ट हँड साईडनं सगळी सुरुवात करायची आहे. राईट 2-3 पॅरेग्राफ्स इन्क्लुडिंग द रिझन बिहाइंड द लेटर टू कीप द लेटर कन्साइज विदाउट ड्रॅगिंग टू मच. पत्र खूप लांबवायचं नाही आहे, खूप मोठं करायचं नाही. ब्रेव्हिटी ऑफ लँग्वेज, नेमकेपणा, थोडक्यात शब्दात पण महत्त्वाचे पॉईंट आपण उल्लेख करायचे आहे. अँड देन काय सांगितलं आहे पुढं, थँक्यू, युअर्स सिन्सिअरली, नेम अँड सिग्नेचर या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. अँड ऑल्सो युअर मोबाईल नंबर टू. आपण हे परीक्षेत लिहिताना मोबाईल नंबर लिहिणार नाही आहे, पण दैनंदिन जीवनात जगत असताना ॲज अ ॲप्लिकेशन कुठं आपण कंपनीत किंवा कुठं करत असतो तर तिथं मोबाईल नंबर, पत्ता हा आवश्यकच आहे. ओके, हे फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलं. काय सांगितले बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या. राईट अन ॲप्लिकेशन टू द हेडमास्टर ऑफ युअर इन्स्टिट्यूशन्स टू ग्रँड कन्सेशन इन फीज. फीमध्ये कन्सेशन सवलत मिळावी यासाठी तुमच्या संस्थेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहा. आता या ठिकाणी पुन्हा मित्रांनो पहा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सेंडर्स ॲड्रेस अर्थात तुमचं नाव, पत्ता येणार. त्याच्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस या ठिकाणी रिसिव्हर्स ॲड्रेस येणार आहे. आणि त्यानंतर सब्जेक्ट, कोणता सब्जेक्ट आहे, ॲप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीज. ॲप्लिकंट अर्जदार तुमचं नाव, डिअर सर आणि सॅल्युएशन घेऊन तुम्ही पुढं नेमकं कोणती फी, कशासाठी, का कन्सेशन आवश्यक आहे आणि कन्सेशन मागणं हे योग्य कशा प्रकारे आहे हे मुद्दे तुम्ही लिहिणार. थँकिंग यू युअर ओबिडियंटली म्हणून तुमचं नाव आणि सही. ओके, एक सॉल्ड डेमो या ठिकाणी पहा. राईट लेटर टू युअर फ्रेंड राधे Vrashmi appealing to him to her celebrate Diwali festival without crackers and stop air pollution. या ठिकाणी एअर पोल्युशन होऊ नये या ठिकाणी एक आवाहन करणारे हे पत्र पुन्हा लिहायचं आहे. हे पत्र तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो फी कन्सेशनचं. आता पुढं बघा, राधे जाधव किंवा रश्मी जाधव, B651 राम अपार्टमेंट, CA रोड, नागपूर, 17 जून 2021 म्हटले. आपण पत्र लिहित असताना आजची तारीख टाकायची. ओके, द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस, नागपूर. सब्जेक्ट कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स. आणि इथं हे सगळे पॉईंट 3 पॅरेग्राफमध्ये मांडलेले आहेत की फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत एक मोहीम, फटाके मुक्त दिवाळी व्हावी हा विषय आहे. आणि फटाक्यांचा दुष्परिणाम, त्याचे होणारे इफेक्ट आपल्यावरती हे पद्धतीचं लिहायचं आहे. आय विल रीड द लेटर. ओके, पहा पत्र मी वाचतो मित्रांनो. वरती तुमचा पत्ता आहे, त्याच्यानंतर आपण कोणाला पत्र पाठवले त्यांचा पत्ता. विषय आहे कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स. डिअर सर,
This letter is with a humble request to organize an awareness campaign among the general public for celebrating Diwali festival without crackers in order to stop air pollution. पहिल्याच सुरुवातीच्या ओपनिंग सेंटेन्समध्येच हेतू सांगितलेला आहे. ओके, पुढं. We need to make general public aware that celebrating Diwali without crackers does not ruin the festival of lights. It will actually spare citizens from lethal dose of toxic substances that are not measured in routine pollution checks such as mercury, lead, and aluminum. The pollution board needs to conduct through campaigning by displaying the information about the harm caused by the free crackers much more aggressively. Stringent measures are required to be taken by the board of controlling the burning due to crackers, which can only be done by putting a ban on bursting crackers and cautioning people against burning of crackers. Thank you. Yours faithfully, राधे जाधव, रश्मी जाधव. या पद्धतीनं पत्र प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. राईट अ लेटर ऑफ ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल रिक्वेस्टिंग हिम हर ऑन टू इश्यू अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. तुम्हाला एक दुबार शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पत्र काढायचं, त्यासाठी अर्ज करायचा आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे, लेटर पाठवायचं आहे, लेटर ऑफ ॲप्लिकेशन. ओके, तर इथं पत्ता दिलेला हाच पत्ता सगळा तुम्ही वापरा. ओके, ॲप्लिकंटचा पत्ता दिलेला आहे या ठिकाणी. रिया किंवा रितेश पाटील, स्कूल नाव दिलेलं आहे नागपूर, क्लास 10वी वर्ग दिले, डिव्हिजन, रजिस्टर नंबर वगैरे. रिझन क्वालिफाईड फॉर ॲब्रॉड स्कॉलरशिप एक्झामिनेशन हॅव अ सबमिट द डॉक्युमेंटसाठी लागणार आहे. यासाठी कंप्लेंट लेटर पुढचं एक दिलेलं आहे, तेही तुम्ही लिहायचं मित्रांनो दिलेल्या फॉर्मॅटमध्ये. राईट्स कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर लोकॅलिटी. हे खाली दिलेले पॉईंटचा वापर करून तुम्ही लिहा की अनियमित विद्युत पुरवठा तुमच्या कॉलनीमध्ये जो होतो आहे त्याबद्दल तक्रार करणारं पत्र. अँड कंप्लेंट लेटर टू ऑथॉरिटी अबाउट प्रोलॉंग्ड रोड रिपेअर, की जो खूप वेळ लागलेला आहे रोड रिपेअरीमध्ये त्याबद्दल तक्रार करणारं पत्र. आता हे पत्राचं इव्हॅल्युएशन बघा कसं होतं असतं. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, रिसिप्टन्स ॲड्रेस हाफ मार्क, सब्जेक्ट हाफ मार्क, इथं 1.5 मार्क होतात. मेन बॉडी 2 मार्क्स, सबस्क्रिप्शन क्लोजिंग जे आहे हाफ मार्क, आणि ग्रामर ओव्हरऑल लेटरमध्ये वापरलेलं आहे त्यासाठी 1 मार्क, अशी टोटल 5 मार्क्सची विभागणी होत असते मित्रांनो. या ठिकाणी QR कोड दिलेला आहे, तुम्ही स्कॅन करून याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. आणि इथं दिलेले जेवढे प्रश्न आहेत हे सगळे तुम्ही लिहायचे आहेत, हे सगळे पत्र तुम्ही तयार करायचे आहेत. ओके, नेक्स्ट कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 13 नंबरचं LO जो आहे तो काय आहे पहा. टू कॉन्व्हर्स इफेक्टिवली इन डिफरंट सोशल कंटेंट्स अँड रिअल लाईफ सिच्युएशन. आय विल रीड इट वन्स अगेन. टू कॉन्व्हर्स तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करता यावं, संवाद साधता यावा. टू कॉन्व्हर्स इफेक्टिवली इन डिफरंट सोशल कंटेंट्स अँड रिअल लाईफ सिच्युएशन. LO मी पुन्हा वाचतो मित्रांनो, LO लक्षात घ्या. दैनंदिन जीवनाशी संबंधित ही LO आहे आणि या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. टू कॉन्व्हर्स इफेक्टिवली अगदी परिणामपूर्वक तुम्हाला संवाद साधता यावा इन डिफरंट सोशल कंटेंट्स अँड रिअल लाईफ सिच्युएशन. ओके, एक परिणामकारक वेगवेगळ्या सामाजिक ज्या गोष्टी आहेत, रिअल लाईफ सिच्युएशन जी आहे ती रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये या आपल्याला कॉन्व्हर्स करता यावं, या गोष्टी पाहिजे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 जी दिलेली आहे ती पहा. काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी नंबर 1 की लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. To converse effectively in different social contexts and real life situation. To converse effectively in different social contexts and real life situation. To improve fluency through regular practice and speaking skills drill. And to ask and answer different questions and be able to discuss and express their opinion. ह्या रिअल लाईफमधील आपल्या सिच्युएशन ज्या आहेत, वेगवेगळ्या सिच्युएशन ज्या आहेत
किंवा सोशल कंटेंट जे आहेत यावरती आधारित एकमेकांना क्युरियासिटीपूर्वक, जिज्ञासूपूर्वक तुम्हाला पडलेले प्रश्न एकमेकांना विचारणं, त्याची उत्तरं देणं, या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत मित्रांनो. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. टीचर तुम्हाला मोटिवेट करतील, पॅरेंट्स मोटिवेट करतील. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स जे आहेत ह्या लक्षात घ्या. Students will follow all the areas to be covered to communicate and converse fluently and will acquire strategies such as listening, comprehension, turn asking and eye contact explained by the teacher. ओके, काय सांगितले पहा मित्रांनो, तुम्हाला सूचना. स्टुडंट्स विल फॉलो द एरियाज टू बी कवर्ड टू कम्युनिकेट अँड कॉन्वर्स फ्लुएंटली and will acquire strategies such as listening, comprehension, turn taking and eye contact explained by the teacher. तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत सगळ्या. तुम्हाला जे काही एरिया दिलेला आहे तो कवर करायचा आहे, संवाद साधायचा आहे, अगदी व्यवस्थितपणे संवाद साधायचा आहे. तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करायच्या आहे. श्रवण, लिसनिंग वाढावं, आकलन तुमचं वाढलं पाहिजे. तुम्ही टर्न घ्या एकमेक आळीपाळीनं, आय कॉन्टॅक्ट ठेवा, या सगळ्या गोष्टी करा. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी एक या ठिकाणी दिलेली आहे की तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला लक्षात येईल. थोडी सुरुवात मी सांगतो तुम्हाला. कॉन्व्हर्सेशन काय दिलं आहे बघा. आता एक ट्री आणि पिजन, एक झाड आणि पिजन या दोघांच्यातील संवाद आहे की ट्री सेज, हे स्पॅरो, हाय पिजन, हाय, हाऊ आर यू बोथ, happy to see you in my garden after a long time. Pigeon म्हणतोय, just surviving. Sparrow, absolutely true. Tree, where were you all these days? आता हे एकमेक विचार लागलेत आणि मनुष्यांनी मानवाने जे काय वृक्षतोड केलेली आहे त्यामुळं ह्या पक्ष्यांच्यावरती होणारा परिणाम, झाडावरती होणारा परिणाम, या सगळ्याबद्दल त्यांचं हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे वाचा. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो एक या ठिकाणी पहा. टीचर विल असाइन 3 स्टुडंट्स टू प्ले द रोल्स ऑफ अ ट्री, स्पॅरो अँड पिजन. तर तुम्ही मित्रांनो, तुम्हीच आता हे कोरोना काळात तुम्हीच घरी हे रोल एकमेकांना द्या आणि हे कॉन्व्हर्सेशन करा. एक जण झाडाचा रोल घ्या, एक जण स्पॅरोचा घ्या, एक जण पिजनचा घ्या आणि तुम्ही हे करा. दिलेले हे कॉन्व्हर्सेशन वाचा. अगदी तुम्ही स्वतः झाड आहात त्या आत्मीयतेनं, तुम्ही स्वतः पिजन आहात त्या आत्मीयतेनं, तुम्ही स्वतः स्पॅरो आहात त्या आत्मीयतेनं तुम्ही हे बोला. फक्त एक शब्द दिसतात म्हणून वाचू नका. ओके. टू बी एक्सपिरियन्स द लाईव्स ऑफ कॅरेक्टर्स मेन्शन अँड विल पार्टिसिपेट मोर कॉन्फिडंटली इन फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन्स. एक्सटेन्शन पॅरल ॲक्टिव्हिटी पहा की टीचर विल instruct students and encourage them to write a conversation of minimum 5 meaningful exchanges among 3 to 4 students on importance of listening stories on their own. कथा श्रवण करण्याचं महत्त्व याबद्दल 4-5 जणांच्या मध्ये टर्न बाय टर्न हे कॉन्व्हर्सेशन पूर्ण करायचं आहे. टीचर विल इव्हॅल्युएट बेसिक्स ग्रामर कन्स्ट्रक्शन, फ्लुएन्सी अँड प्रोनाऊन्सिएशन हे चेक करतील. एक्सपान्शन ऑफ व्होकॅब्युलरी अँड आयडियाज इन इंटोनेशन, कॉन्फिडन्स अँड बोल्ड ओव्हरऑल प्रेझेंटेशन करताना धाडस. व्होकॅब्युलरी तुमची, आयडियाज तुमचे, टोन, इंटोनेशन, कॉन्फिडन्स आणि ओरल प्रेझेंटेशन, ऑल्सो जेस्चर्स, या सगळ्या गोष्टी चेक होतील. हे सगळं तुम्ही केल्यानंतर टू डेव्हलप हेल्दी, स्ट्रॉंग अँड गुड रिलेशनशिप्स विथ अदर्स. संवाद व्यवस्थित असतील तर आपले रिलेशनशिपसुद्धा खूप चांगले होत असतात. टू एलॅबोरेट एक्सप्रेशन्स अँड ऑब्झर्व फेशियल अँड बॉडी एक्सप्रेशन्स बाय प्लेईंग द रोल ऑफ अ गुड लिसनर. फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर्स, हावभाव ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. हे दिलेले प्रश्न पहा, त्यांची उत्तरं लिहा. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्व्हर्सेशन स्किलमधून काय कळलं वगैरे तुम्ही तुमचे अनुभव तिथं लिहा. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे पहा, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. ह्या पहा, टू एनेबल द स्टुडंट्स टू कम्युनिकेट अँड टॉक टू रिसॉल्व इश्यू विथ पीपल इन अ बेटर वे.
तुम्हाला कम्युनिकेट करता यावं, एखादा इश्यूवरती तुम्हाला मांडता यावं मुद्दा तुमचा आणि ठामपूर्वक मांडून अतिशय तो इश्यू तुम्हाला सॉल्व करता यावा, यासाठी तुमचं कम्युनिकेशन. टू इनेबल द स्टुडंट्स टू एंगेज विथ ईच अदर अँड थिंक कोलॅबरेटिव्हली, एकत्रितपणे काम करता यावं. अँड टू डेव्हलप अ सॉलिड अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक स्ट्रक्चर्स लाईक नाउन्स, व्हर्ब्स अँड ॲडजेक्टिव्ह थ्रू स्पीकिंग स्किलमध्ये या सगळ्यांचा परिणामकारक वापर नाउन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्हचा तुम्हाला करता आला पाहिजे. तर फॅसिलिटीसाठी दिलेल्या सूचना पहा, विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना काय आहेत पहा. स्टुडंट्स विल लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर very carefully and will participate to ask appropriate questions and answer to elaborate and express their opinions. प्रश्नोत्तर व्यवस्थित करता येणं, प्रश्न व्यवस्थित मांडणं, उत्तर व्यवस्थित देणं, या सगळ्या ॲक्टिव्हिटी. ऑन प्लॅनिंग अ करिअर यासंबंधी या ठिकाणी एक हे कॉन्व्हर्सेशन आहे पहा. फादर अँड सनमध्ये हे व्यवस्थित वाचा आणि या पद्धतीनं तुम्हीही रोल एकमेका घेऊन या सादर करा. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो जो आहे तोही पहा आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत हे वाचून, वरचं हे कॉन्व्हर्सेशन वाचून या प्रश्नांची सगळी उत्तरं द्या. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही पहा. ओके. टीचर विल इन्स्ट्रक्ट अँड एनकरेज द स्टुडंट्स टू पुट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर अँड देन कंटिन्यू अ डायलॉग ऑफ 4 more meaningful exchanges to continue the same theme. Yes, I do, but don't totally depend on his blessings. Why so? Do you believe in God? And I believe in hard work more. हे एक्सचेंज करून तुम्ही करा. इव्हॅल्युएशनचे पॉईंट हे दिलेले आहेत आणि हे ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर स्टुडंट्स विल लर्न टू आस्क अँड आन्सर ॲप्रोप्रिएट लॉजिकल अँड टॅक्टफुल क्वेश्चन बाय थिंकिंग कोलॅबरेटिव्हली. And they will listen to participate. They will learn to participate more confidently in formal and informal discussions and to use correct pronunciation and intonation skills. या प्रश्नांची उत्तरं द्या मित्रांनो. पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला यात, ॲक्टिव्हिटी नंबर 3. टू इनेबल द स्टुडंट्स टू ॲक्वायर interaction skills and strategies such as listening, comprehension, eye contact and turn taking. या चारही गोष्टी तुम्हाला करता याव्यात. ओके. अँड टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग ड्रिल्स. नियमित तुम्ही हे केलं तर तुमचं कॉन्फिडन्स वाढेलच, प्रॅक्टिस सराव अधिकाधिक होईल. अँड टू यूज करेक्ट प्रोनाऊन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल बाय पार्टिसिपेटिंग इन फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन्स. तुमचे उच्चार हे व्यवस्थित असू द्यात. अगदी फॉर्मल इनफॉर्मल परिस्थिती चर्चेमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित पार्टिसिपेट व्हा. इन्स्ट्रक्शन फॉर पॅरेंट्स दिलेले आहेत स्टुडंट्ससाठी, त्याच सूचना आहेत पुन्हा. आणि स्टुडंट्स विल पार्टिसिपेट इन डिस्कशन विथ ग्रेट इंटरेस्ट अँड विल एन्जॉय दिस ॲक्टिव्हिटी बाय लिसनिंग टू द टीचर केअरफुली. दे विल यूज बेटर प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन अँड ॲक्युरेट कंटेंट अँड सिम्पल बट फ्लुएंट एक्सप्रेशन्स. साधेच एक्सप्रेशन पण फ्लुएंट असाव्यात. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेले आहे पहा. हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. एक्सरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ हा टॉपिक आहे आणि याच्यावरती जे बोलणं आहे हे दिलेलं आहे, हे वाचून पहा. याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं द्या. ओके. नेक्स्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे तीही वाचा आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सोडवा. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि हे सगळं वहीत पूर्ण करा. ओके. अँड नेक्स्ट आता एलो नंबर 12, एलो नंबर 13 झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमधील नेक्स्ट कॉम्पिटन्सी एलो स्टेटमेंट नंबर 14 यामध्ये आपली अध्ययन निष्पत्ती आहे राईट अँड एसे. तुम्हाला निबंध लिहिता येणं, दिलेल्या गोष्टीवरती, दिलेल्या टॉपिकवरती परिणामकारक व्यवस्थित निबंध लिहिता येणं, राईट अँड एसे. ॲक्टिव्हिटी नंबर 1 पहा. पॅरेंट्ससाठी या ठिकाणी दिलेल्या सूचना आहेत आणि ह्या तुम्हीही लक्षात घ्या. पॅरेंट्ससाठी दिलेल्या आहेत, टीचर्ससाठी आहेत, फॅसिलिटर्ससाठी आहेत, सुलभक वगैरे. पण आता या गोष्टी दोन्ही इन्स्ट्रक्शन तुम्हीच मित्रांनो लक्षात घ्यायचे आहेत.
कारण सध्या तुमच्यासमोर टीचर नाही आहेत आणि तुम्ही टीचरांच्या समोर नाही, यामुळे. रिवाइज अबाउट पॅरेग्राफ रायटिंग अँड इट्स प्रोसेस. पॅरेग्राफ काय लिहिणार आहे याची उजळणी थोडी करा, आठवा, मनन चिंतन करा. डिक्लेअर दॅट पॅरेग्राफ रायटिंग विल बी एक्सटेंडेड टू एसे रायटिंग. परिचित लेखन जे आहे ते वाढवून एसे रायटिंगपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. डिक्लेअर द टॉपिक निश्चित करा. गिव्ह पॉईंट्स टू बी कवर्ड इन ईच पॅरेग्राफमध्ये कोणते पॉईंट कवर करावे ते मुद्दे निश्चित करा. प्रोव्हाइड सपोर्टिंग व्होकॅबलरी. Guide the students to the points given into paragraphs and instruct about using proper punctuation marks and correct spelling, and instruct to reread, edit and finalize before submission. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. या अगोदरही आपण ड्राफ्टिंग कसं करायचं हे अगोदर पाहिलेलं आहे. पुन्हा वाचा, एडिट करा, नको असलेल्या गोष्टी टाळा, ज्या आवश्यक आहे त्या तिथं भर घाला आणि फायनलाइज करा सबमिशनच्या अगोदर. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स पहा मित्रांनो. रिवाइज अबाउट पॅरेग्राफ रायटिंग अँड इट्स प्रोसेस. ही रिवाइज करा. पॅरेग्राफ लेखन कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं, सुरुवात काय आवश्यक आहे, कोटेशन्स काय वापरायचे, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. अंडरस्टँड द एक्सटेन्शन प्रोसेस ऑफ एसे रायटिंग. स्टार्ट रायटिंग अँड एसे युजिंग द पॉईंट्स गिवन. दिलेल्या मुद्द्यांना अनुषंगानं तुम्ही लिहा. यूज द सपोर्टिंग व्होकॅबलरी वापरा. फोकस ऑन punctuation and spelling. Reread, edit and finalize before submission. Okay, learning activity. Developing the points into sentences. Developing sentences into paragraph and paragraphing sense and essay writing. दिलेल्या पॉईंटवरून मुद्द्यांच्यावरून वाक्य करणं, वाक्यांचा उपयोग करून त्यात डेव्हलप करून पॅरेग्राफ करणं आणि पॅरेग्राफ सेन्स व्यवस्थित ठेवणं. की एक विषय एका परिच्छेदामध्ये एकच विषय असावा. विषय चेंज झाला की आपला परिचय चेंज व्हायला पाहिजे. या ठिकाणी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो दिलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी प्री स्टेज काय दिले पहा. टीचर सेज स्टुडंट्स. या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पॅरेग्राफ कसा लिहायचा, एसे कसा लिहायचा. Teacher says, students, you know how a paragraph is developed using points given. Let's recall the process. Students, contribute the process of recalling about paragraph writing. Paragraph writing ची process मित्रांनो तुम्ही आठवा. Teacher, today we are going to extend this process and write an essay. Importance of online education. Importance of online education या विषयावरती आता इथं विषय डिक्लेअर केला आहे. आपल्याला यावरती एसे लिहायचं आहे. We will use these points and supporting vocabulary. Teacher writes the points and supporting vocabulary on the board. Students note down the points and supporting vocabulary in their notebooks. Teacher from the students and go on writing sentences on the board. हे पॉईंट लिहितील ते तुम्ही पॉईंट लिहून घ्यायचे आहेत, ते कॉपी करायचे आहेत, त्याच्यावरती चिंतन करायचं आहे आणि सेंटेन्स तयार करायचे आहेत. नाव गो थ्रू युअर रायटिंग वन्स अगेन. चेक फॉर स्पेलिंग एरर्स अँड पंक्च्युएशन एरर्स बिफोर सबमिटिंग द फायनल व्हर्जन. स्टुडंट्स फॉलो द इन्स्ट्रक्शन्स अँड राईट अँड एसे ऑन माय फादर अ हिरो. यावरती सुद्धा तुम्ही एसे लिहा. आता पॉईंट दिलेले आहेत काय. माय फादर अ हिरो, की तुमचे नायक, तुमचे वडील. ओके. हिज ड्युटीज अँड रोल इन माय लाईफ. वडिलांचे ते काय कर्तव्य करतात, माझ्या जीवनात त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्यापासून काय काय शिकायला मिळतं. टीचिंग असेल, सगळ्या गोष्टी आल्या. ही सॅक्रिफाईस. प्रत्येक कुटुंबामध्ये वडिलांचं खूप मोठा त्याग असतो. काय काय त्याग त्यांनी केलेला आहे. अ सेवियर अँड अ फ्रेंड. या चारही मुद्द्यांना अनुषंगाने आपण पॅरेग्राफ करून लिहायचा एसे. हे स्वतः तुम्ही केल्यानंतर I learned how to construct the sentences while developing an essay. I took part in the essay competition and I learned how to write in own words and own handwriting in English. हे तुम्हाला लक्षात येईल. ओके. सेकंड ॲक्टिव्हिटी पहा. या संबंधीच दिलेली आहे. आपणाला काय सांगितले पहा. The aim of developing writing skill is to help students to sense, to imagine and think in coherent, cohesive manner and express the thinking in essay writing form.
The students should be able to organize their ideas and thoughts in a clear piece of writing reflecting their novelty and creativity. It should also reflect their sensitivity towards the subject. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही मित्रांनो लिहिणार आहात. तुमची थिंकिंग लेवल, तुमच्या भावभावना, तुमच्या कल्पना, तुमचे विचार हे सगळे रिफ्लेक्ट व्हावेत यामध्ये. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स पहा काय आहेत. पार्टिसिपेट इन द एसे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सहभाग घ्या. आस्क देम टू यूज द पंक्च्युएशन मार्क्स इन द लाईट प्लेस. पे अटेन्शन टुवर्ड्स द सुटेबल टायटल. कीप प्रॉपर टेन्स फॉर्म and shape and size of the letter should be apt 1. लेखन साईज शेप व्यवस्थित तुमचा पाहिजे. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. प्रोव्हाइड्स अ टायटल विथ पॉईंट्स फॉर एक्झाम्पल. ओके, ही दिलेली मुद्दे वाचा आणि या अनुषंगानं तुम्ही लिहा. एसे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो पहा. आपण भाग घेतला समजूनच आपण लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये. ओके फ्रेंड्स, ते दिलेले मुद्दे तुम्हाला लक्षात येतील. आस्क द लर्नर्स टू रीड द प्रोव्हाइडेड टायटल अँड गिव्ह पॉईंट्स केअरफुली. टेल्स द लर्नर टू कवर ऑल द पॉईंट्स व्हाईल रायटिंग अँड एसे. तुम्ही त्या पॉईंट अनुषंगाने मुद्दे काढणे, ते सगळे मुद्दे आपल्या लेखनात येणे, परिणामकारक येणे, त्यांचा क्रम व्यवस्थित असणं, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. अगदी ग्रॅमॅटिकल आयटम्ससुद्धा तुम्ही वापरले पाहिजे. नॉट ओन्ली बट ऑल्सो. सिंथेसिसची जे वाक्य आहेत, नायदर नॉर, आयदर ऑर, दो, ऑल्दो, इफ, अनलेस, जिथं गरज असेल तिथे वापरा. डिग्री परिणामकारकपणे वापरा. प्रोव्हाइड्स द लर्नर्स सम हेल्पफुल वर्ड्स टू कम्पेअर लाईक बोथ अँड ॲज वेल ॲज, ऑन द हँड, ऑन द अदर हँड, ऑन द कॉन्ट्ररी, वेअर ॲज, इन कॉन्ट्रास्ट एक्सेट्रा यांचा वापर परिणामकारकपणे करा. या शब्दांचा वापर करा. योग्य तो काळ वापरा. ओके, या पद्धतीनं लिहा. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो. टेल द नेम्स ऑफ द हॉबीज मेन्शन इन द एसे. तर ॲन्सर दिलेला आहे. ओके, हे प्रश्नांची उत्तर पहा. टीचर विल प्रोव्हाइड अ टायटल अँड रिलेटेड पॉईंट. स्टुडंट्स विल रीड इट केअरफुली अँड राईट अँड एसे बाय देअर ओन. या सगळ्या प्रोसेसनुसार दिलेल्या टायटलवरून मुलं व्यवस्थितपणे एसे लिहू शकतील. या ठिकाणी पहा, एक सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे. Teacher will provide the following title and points, gives clear instructions to write an essay on it. Write an essay on my hobby by using the points. My hobby यावरती आपल्याला एसे लिहायचं आहे. What is your hobby? हे उत्तर तुम्ही लिहिणार. Why do you like it? या ठिकाणी आहे बघा, What is your hobby? The name of hobbies ही आपण हे सगळे लिहून त्यातली आपली कुठली हॉबी आहे हे आपण पुढे लिहिणार. ड्रॉइंग, पेंटिंग, ग्रेडिंग, स्टॅम्प कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, स्विंग, क्राफ्ट्स अँड कुकिंग, ह्या सगळ्या हॉबी आहेत. पण आपली हॉबी त्यातली कुठली हे लिहून आपण तुम्ही उल्लेख करणारा. वाय डू यू लाईक इट? तीच हॉबी तुम्हाला का आवडते? व्हॉट आर इट्स बेनिफिट्स टू? त्याचे तुम्हाला फायदे कोणते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्यवस्थित देत गेलो तर एक छान परिचय आपला होतो आणि छान एसे होतो. हाऊ डू यू गिव्ह युअर टाईम फॉर कीपिंग युअर हॉबी? कसा वेळ देता, कसं हॉबी तुम्ही तुमची जपता, छंद कसा जपता. हू हेल्प्स यू टू कीप युअर हॉबी? कुणाची मदत मिळते? व्हॉट इज युअर मेसेज टू अदर्स थ्रू युअर हॉबीमधून तुम्ही काय संदेश देणार? तुमचे पॉईंट ॲड करा. या पद्धतीनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन तर छानसा एक माय हॉबी गार्डनिंग संबंधी या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे सगळं वाचा. ओके, नेक्स्ट पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली सोडवा. आणि दीक्षा ॲपमध्ये या ठिकाणी या ज्या 4 गोष्टी आहेत, एक्सटेन्शन, पॅरलल ॲक्टिव्हिटी, टीचर प्रोव्हाइड ॲम्पल टॉपिक्स टू लर्नर्स टू राईट द एसेज फॉर प्रॅक्टिस. टीचर ऑर्गनायझेस अन एसे कॉम्पिटिशन फॉर लर्नर्स. आस्क द लर्नर्स टू कलेक्ट द प्रोवर्ब अँड आयडम्स टू मेक एन एसे मोर अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल. अधिक अलंकारिक भाषा असेल, प्रोवर्ब असेल, मॅक्झिम्स असेल, हे आपण वापरायचे आहेत. डिस्क्राईब युअर स्कूल प्रिमाइस. आता तुम्ही याच्यावरती एसे लिहू शकता की तुमच्या शाळेच्या परिसराचं वर्णन करा. अगदी कसं आहे, काय आहे, कशासारखं आहे, तुलनात्मकसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. ओके, माय टेक अवे टुडे आय लर्न्ड हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस वाईल डेव्हलपिंग अन एसे. एसे डेव्हलप करत असताना
वाक्यरचना कशी करावी हे तुम्ही शिकला. आय टूक पार्ट इन द एसे कॉम्पिटिशन. एसे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता, स्वतःचे मतं प्रकट करू शकता, स्वतःचे विचार, थॉट्स, आयडियाज, फिलिंग्स ह्या तुम्ही लिहू शकता. आय लर्न हाऊ टू राईट इन ओन वर्ड्स अँड ओन हँड रायटिंग इन इंग्लिश. ओके, स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या अक्षरात तुम्ही हे लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंत या चालू सप्ताहातील इनकमिंग वीक, उद्या 26 तारखेपासून येणारा हा जो आठवडा आहे, या आठवड्याकरिता आपण या व्हिडिओचा आधार घेऊन ह्या लर्निंग आउटकम्स ज्या आहेत, ह्या 2 दिवसात एक आउटकम्स अशा पद्धतीनं लर्निंग आउटकम्स 12 नंबरसाठी 2 दिवस, 13 नंबरसाठी 2 दिवस आणि 14 नंबरसाठी 2 डेज अशा पद्धतीनं 2 दिवसात एक लर्निंग आउटकम, त्यातील असलेले सर्व ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडून पूर्ण करा. आणि एक दिवस जो आपला शिल्लक आपण ठेवलेला आहे तो 30 जुलै रोजी तुमची ब्रिज कोर्स संबंधी, इयत्ता 10वी ब्रिज कोर्स संबंधी इंग्रजी विषयाची तुमची दुसरी चाचणी होणार आहे. बेस्ट लक फॉर यू. ओके फ्रेंड्स, ती चाचणी व्यवस्थितपणे पूर्ण करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.